पण दुसऱ्या माझ्या सोबतीने पण मी लावून दिलं होतं, तुम्ही 1-2 वड लावा आणि मला पण खुरपू लागा. फक्त खुरपू लागायचं, दुसरं काही नाही करायचं. तुम्ही रोजगार घ्यायचा नाही, मला खुरपू लागायचं. त्यांनी पण लावून घेतल्या. त्यांना पण त्यांचं घर भागलं आणि मी पण 2000 रुपयाचे कांदे विकले. परत आणखी 500 रुपयाचं रोप आणलं. शेवटी आणखीन कांदे निघाले. शेवटी पुन्हा मी 25,000चे कांदे विकले. 4,000 रुपयाचा लसूण विकला आणि परत त्याच्यामध्येच मेथी टाकली होती. 500-600 रुपयाची या मोशासाठी मेथी विकली. आणि पण आमचे ते सर सर आहे त्यांनी फवारणीसाठी लिंबोळ्या करा म्हणजे मग मी पावसाळ्यात 6 किलो लिंबोळ्या वेचली. मग ती फवारणीसाठी पण कांद्याला लसणाला काहीच फवारणी केली नाही. काही रोग पडला नसताना काही फवारणी केली. मग फवारणीसाठी सोयाबीनसाठी मी लिंबोळी वेचली, धुवून स्वच्छ करून परत त्याचं पावडर तयार केलं. साहेबांनी सांगितले होते साबण आणि गोमूत्र मिक्स करून सोयाबीनला एक फवारणी केली. पण त्यावर्षी दुसरं आम्ही औषध आणलं नाही फवारणीला. मग शेवटी रोग पडल्यानंतर एक औषध आणलं आणि सोयाबीन फवारणी आणि एक लिंबोळीचीच फवारणी केली.